आज आपल्यासोबत वैष्णवी आहे आणि वैष्णवी हे इंग्रजी वाक्य वाचून सांगणार. वैष्णवी, पहिलं वाक्य वाच बरं. त्याला सकाळी पौष्टिक अन्न खायला आवडते. He likes to eat healthy food in the morning. बरं, आता या वाक्यात आपण सब्जेक्ट चेंज करूया आणि आपण त्यालाच्या जागी तिला सकाळी पौष्टिक अन्न खायला आवडते असं म्हणूया. तर मग वैष्णवी, कसं वाक्य होईल इंग्रजीतून तयार? She likes to eat healthy food in the morning. आपण हीच्या जागी कोणता सब्जेक्ट घेतला मग? शी. आता आपण तिथं राधा सब्जेक्ट घेऊया. राधाला सकाळी पौष्टिक अन्न खायला आवडते. कसं होईल तयार वाक्य मग? राधा likes to eat healthy food in the morning. बरं, आता आपण या सब्जेक्टच्या ठिकाणी जर आय सब्जेक्ट घेतला म्हणजे मला सकाळी पौष्टिक अन्न खायला आवडते, तर काय बदल होईल मग? I like to eat healthy food in the morning. करेक्ट. आय लाईक होईल. इथं लाईक्स येणार नाही. आय सब्जेक्ट असल्यास हे यस निघून जाईल. अजून वी सब्जेक्ट असल्यास पण ते यस निघून जाईल. आम्हाला सकाळी पौष्टिक अन्न खायला आवडते असं जर म्हटलं वी म्हणजे आम्ही असा सब्जेक्ट घेतल्यास वाक्य कसं तयार होईल मग? We like to eat healthy food in the morning. करेक्ट. बघा म्हणजे काय, तर या हीच्या ठिकाणी आय, वी, यू आणि दे हे सब्जेक्ट असतील तर लाईक, आणि ही, शी, इट, राधा म्हणजे तुमचं नाव पण असेल तर लाईक्स असं या ठिकाणी येणार आहे.